या सगळ्यावर जितेंद्र आव्हाडांची एक प्रतिक्रिया आपण आता पाहूयात। शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी अजित पवारांसह आयोगाचा हा कट आहे, अशी एक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे। पर्याय दिले होते पण आयोग खोटं बोलतंय असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। पवारांना संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय। अहो, आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना, तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या। म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय। आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे। म्हणजे काय चालू आहे? इलेक्शन कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल, हे सगळं हास्यास्पद आहे। चर्चेत राहणं हाच त्यांच्याकडे एक हत्यार राहिलेला आहे। तर त्यातले जे उपटसुंब आहेत 2-4 जी टोळकी सुरुवातपासून अजितदादांच्या विरुद्ध होती, ते हे धंदा करणारच आहेत। या भांडूप ते मुंब्रा कळवा कर्जत जामखेड मार्गे डायरेक्ट त्यांच्या झोपेत सुद्धा हेच दिसायला पाहिजे, घड्याळ तेच आणि वेळ नवी, म्हणून आमचा प्रचार प्रसार जोरात। त्याच्यामुळे इनकमिंग मध्ये आता लवकरच तुम्हाला एक वेगळ्या पक्षाचे नेते आलेले दिसतील, त्याच्यानंतर त्याच पक्षाचे दुसरे नेते मराठवाड्यामधले आलेले दिसतील आणि उर्वरित 5-6चा जो गॅप आहे ते आमच्यातले जे असंतुष्ट गट आहे ते आता वेटिंगवर आहेत की आता पक्षचिन्हावर आम्हाला विधानसभा लढवायची आहे। त्याच्यामुळे दादा आम्हाला